नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 15 डिसेंबर। आज महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील हवामान विभागाचा आपण अंदाज घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील याचा आपण या व्हिडिओमधून अंदाज घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। धन्यवाद। तर आपण आता पाहणार आहोत स्क्रीनवरती की आज महाराष्ट्रातील हवामानमध्ये कसा राहील आणि कुठे वातावरण कसे राहील। जर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये स्वच्छ असे आकाश राहण्याची शक्यता आहे। सोबतच आपण पाहायला गेले तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या स्वच्छ असे आकाश राहील। पावसाची शक्यता फार कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा। सोबत 40 गावामध्ये उद्या थोडाफार वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। 40 गावामध्ये थोड्याफार तुरळक प्रमाणात असा पावसाची शक्यता सुद्धा आहे। ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 40 गावामध्ये जास्त आहे। उद्या दिवसभर असे ढगाळ वातावरण आणि थोडाफार प्रमाणात वारे वाहू शकतात। शेजारीच आपण आलो तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपण पाहायला गेलो तर सिल्लोड आणि कन्नडमध्ये सुद्धा उद्या थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरणासह थोडेफार वारे वाहण्याची शक्यता आहे। जर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। शेजारीच असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये उद्या स्वच्छ असे आकाश राहण्याची शक्यता आहे। पाऊस किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता कोणतीही जालना जिल्ह्यामध्ये उद्याच्याला नाही आहे। उद्या दिवसभराचा हा अंदाज आहे। उद्या दिवसभरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये स्वच्छ असे आकाश राहण्याची शक्यता आहे। सोबतच आपण शेजारी जर पाहायला गेलं तर जिंतूर, परतूर आपल्याला दिसत असेल आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा उद्या स्वच्छ असे आकाश राहील। हिंगोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। जर आपण पाहत असाल तर परभणी जिल्हा आणि नांदेड भागामध्ये थोड्याफार प्रमाणात उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। आपण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये उद्या थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पाऊस पडण्याचे चान्सेस फार कमी आहेत, फक्त ढगाळ वातावरण राहू शकते। दुपारून उद्या हे ढगाळ वातावरण राहू शकते। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर नांदेड भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता दिसत आहे। सोबतच आपण पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामधील माझगावमध्ये सुद्धा उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील कैच आणि परळीमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार कमी आहे, पडला तर थोडाफार प्रमाणात पडू शकतो, पण शक्यता फारच कमी आहे। जर इकडे आपण साईडला अहमदनगरमध्ये आलो तर आपल्याला दिसत असेल की अहमदनगरमधील करडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, राळेगण या ठिकाणी स्वच्छ आकाश राहील। जामखेडमध्ये थोडेफार ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। उद्या दुपारून हे राहण्याची शक्यता आहे। आपण जर पुणे जिल्ह्यात पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंड या ठिकाणी उद्या स्वच्छ असे आकाश राहील। सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। जर आपण पाहायला गेलं तर वाईमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच कराडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर, सांगलीचा जर आपण विचार करायला गेलो तर कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील भागांमध्ये उद्या स्वच्छ असे आकाश राहण्याची शक्यता आहे। सोबतच आपण जर सोलापूर जिल्ह्यात पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, वैराग, कुर्डवाडी सोबतच बार्शी या ठिकाणी स्वच्छ आकाश राहील। बार्शीमध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण येण्याची शक्यता आहे। इकडे शेजारीच लगत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल तर ढगाळ वातावरण राहील। लातूरमध्ये सुद्धा उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। लातूरमधील काही भागांमध्येही राहण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।